हे गाईज, आज आपण बनवतोय युनिक अशी सुरणाची भाजी। अशा प्रकारे किती छान शिजली बघा। सुरणाची भाजी बनवण्यासाठी असे सुरणाचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। सुरण चिरताना काळजी घ्यायची की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, नाहीतर हाताची आग होते। सुरणामध्ये अशा प्रकारे थोडंसं पाणी घालूया आपण। आता यामध्ये तुम्ही एकतर लिंबू पिळू शकता अर्धा, किंवा चिंच असेल तर चिंच टाकू शकता। त्यामुळे सुरण खाताना किंवा खाल्ल्यानंतर जिभेची आग होत नाही। आता याला आपण एक शिट्टी देऊन घेऊयात। सुरण शिजतंय तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जिरे, थोडेसे तीळ, त्यामध्ये 2 लवंग, 3 मिरे आणि 1 बदाम फूल। बदाम फुलाने एक छान चव लागते सुरणाची। हे मिक्सरला वाटून घेऊया। अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मी। नंतर त्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, त्यामध्ये वाळलेलं खोबरं बारीक चिरून घेतले मी, ते टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर। हे पण पाणी न घालता आपण वाटून घेऊया। अशा प्रकारे वाटून घेतले। हे एका वाटीत काढून घेते मी। नंतर एक मीडियम साईजचं टोमॅटो, ते पण वाटून घेऊया। हे बघा सुरण आपलं शिजलं आहे। आता यामधलं पाणी सगळं काढून टाकूया आपण आणि ते सुरण थोडंसं तळून घ्यायचं आहे। तळून घेणं स्किप केलं तरी चालेल, तसंच आपण भाजी बनवली तरी चालेल। मी थोडंसं तळून घेते इथं। अशा प्रकारे सगळं सुरण आपण थोडंसं तळायचं आहे, अगदीच त्याला ब्राऊन होईपर्यंत नाही, पण एक थोडंसं तेलातून काढायचं आहे। हे बघा मी दाखवते। अशा प्रकारे थोडंसं सुरण तळून घेतलं मी। हे बघा, वा, सुंदर। आता आपण ह्याचा मसाला बनवून घेऊयात। एका पॅनमध्ये तेल घेऊ आणि त्यामध्ये आपण मसाला टाकूया। आता इथं माझं असं झालं की मी कांदा टाकायला विसरले, त्यामुळे मी कांदा थोडासा बाजूला एका छोट्या भांड्यामध्ये परतवून घेतला। तुम्ही आधी कांदा टाका आणि नंतर हा मसाला टाका। यामध्ये तमालपत्र आणि मी भाजून घेतलेला थोडा तो कांदा यामध्ये ॲड करते। हे बघा, अशा प्रकारे याला थोडंसं भाजून घेऊयात आता आपण। त्यामध्ये मीडियम साईजचं जे टोमॅटो आपण प्युरी करून घेतली होती ती घालूयात। तेही तेल सुटेपर्यंत भाजलं। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि कोल्हापूरची फेमस चटणी। कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ही वर्षाची एकदम करून ठेवतात। 1.5 चमचा मी चटणी घातलेली आहे। आता हेही तेल सुटेपर्यंत चटणी छान तेलात भाजून घ्यायची आपण। तेल सुटेपर्यंत मी अशी भाजून घेतली आहे। आता त्यामध्ये आपण जे सुरण तळून घेतलेलं ते घालूया। त्याला मसाल्यामध्ये थोडा वेळ असं परतायचं आहे। हे बघा, असं ते परतवून घेतलं। आता यामध्ये आपण घालूयात पाणी। गरजेपुरतं पाणी घाला। तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या हिशोबाने पाणी घालूयात। वा, अशा प्रकारे आपली सुरणाची भाजी। आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं। हे बघा, चवीपुरतं मीठ घालून त्याला एक उकळी येईपर्यंत थांबूया, कारण सुरण आपलं शिजलेलं आहे। अशा प्रकारे एक उकळी आली आहे, त्यावरती हिरवी गार अशी कोथिंबीर। वा, सुरणाची भाजी बनवून तयार आहे। याला चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। हे बघा, मी लाल बुंद टोमॅटोसोबत अशी सुरणाची भाजी आणि भाकरी। वा, नक्की करून पहा। बाय।